छोट्या व्यवसायापासून सुरुवात करत आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या यश डेव्हलपर्सचे संस्थापक आणि मालक सुयश खानापुरे यांनी आपला वाढदिवस रक्तदान शिबिराद्वारे साजरा केला। या शिबिरात 931 लोकांनी रक्तदान करून विक्रमी प्रतिसाद दिला। शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे सुयश खानापुरे यांनी मनपूर्वक आभार मानले। तसंच रक्तदान शिबिराविषयी बोलताना ते म्हणाले, द न्यूज प्लसशी विशेष संवाद साधताना सुयश खानापुरे यांनी सोलापुरातील युवकांना प्रेरणादायी संदेश दिला। चॅलेंजिंग होतं। तर अगदी सामान्य वर्गातून आम्ही आलेलो, मला मागचं काही असं बॅकग्राऊंड नाही आहे की बाबा चला आईवडिलांचं एक मोठा अमाऊंट आहे त्याच्यावर आपण बिझनेस चालू केले। साधारण आईवडिलांचं एक दुधाचा छोटासा व्यवसाय होता, त्या व्यवसायातून मी शिकत होतो। आई दूध विकायला प्रोत्साहन करायची, दही विकायला प्रोत्साहन करायची, त्यातनं थोडंसं व्यवहार ज्ञान वाढवत नोकरी करत मग थोडंसं या सगळ्या गोष्टी करत मी इथपर्यंत आलो। तर बऱ्याच अडचणी धंद्यात असतात। आपल्या व्यवसायात जेव्हा आपण उतरतो त्यावेळेस तो अडचणीकडे न बघता आपला उद्देश आणि ध्येय काय आहे याच्यावर आपण फोकस करून काम केलं तर नक्कीच आपण तिथं पोहोचू असं मला वाटतं। अगदी बरोबर। सुनीलजी, तसं सोलापुरात अनेक बिल्डर्स डेव्हलपर्स वगैरे आहेत आणि तेही चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, पण एक विश्वासार्हता निर्माण करणं म्हणजे मी बघितलं की यश डेव्हलपरकडे काय घेऊया का, जागा घेऊया, अरे डोळे दाखवून घे, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते कदाचित ते तुम्हाला पर्सनली ओळखत पण नसतील, पण हा विश्वास कसा निर्माण केला गेला? सर, विश्वास हा एका दिवसात जर निर्माण होणारा वस्तू असला असता तर सगळेजण मोठ्या प्रमाणात विकत घेऊन आपल्याजवळ ठेवले असते। हा विश्वास बऱ्याच वर्षापासून आपण छोट्याशा सोलापूरचा हा परिसर खूप लहान आहे। प्रत्येक माणूस प्रत्येकाला कुठे ना कुठे ओळखतो, तर कुठे ना कुठे त्या गोष्टीचा आपल्याला संपर्क येतोय। तर संपर्क आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बाबा ह्या माणसाचा व्यवहार कसा आहे। तसंच माझ्याबद्दल प्रत्येक बिझनेस करत असताना आम्ही कित्येक बिझनेस चेंज केले। जसं मी सुरुवातीला रबरी शिक्क्याचं दुकान टाकलं होतं, त्यानंतर म्हणजे अजून मी 12वीला होतो त्यावेळेस, त्यानंतर एअरटेल DTH घातलो, सर्व्हिस दिलो, त्यानंतर वॉटर टँक क्लिनिंगचा बिझनेस चालू केला। हे सगळे बिझनेस करताना एकमेकांचे संपर्क येत होते। संपर्कात आल्यानंतर माझा व्यवहार, त्यानंतर माझा कमिटमेंट लोकांनी बघितलं आहे जवळून। आणि मी जेव्हा रिअल इस्टेट चालू केल्यानंतर कित्येक वर्ष मी ते प्लॉट्स विक्री आणि हे काम केलं आहे देवाणघेवाणचं, तिथेही लोकांनी मला चाचपलं आहे। त्यानंतर थोडं हे विश्वास वाढत गेलेला आहे आणि हा विश्वास टिकवण्याचा मी 100% प्रयत्न मी ह्याच्यात करतो, कुठं माझ्या हातून चूक होईल। आणि आजपर्यंत असा चुका मी त्याच्यातून कधी झालेली नाही आणि देवाचरणी प्रार्थना करतो कधी होऊ नये। अच्छा, नाही होणार नाही, इथंपर्यंत तुमची मजल आहे, इथंपर्यंतचा विश्वास तुम्ही निर्माण केला आहे। आता तुम्ही म्हणलात तरी तुमच्याकडून होणार नाही, तुमची गॅरंटी आम्हाला आहे। सुनीलजी, हा प्रवास करत असतानाच काही गोष्टी असतात की आपण काही इथिक्स पाळतो, त्या इथिक्सबद्दल काय सांगायचं? म्हणजे आपण कस्टमरला बाबा हे इथिक्स पाळलेच पाहिजेत आपण कस्टमर्सची। हो सर, काय तुम्ही ते रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत सर। बऱ्याच वर्षापासून तुम्ही बघता, माझ्यापेक्षा आपल्याला ह्याचा अनुभव जास्त मोठ्या प्रमाणात आहे। तर तुम्ही बघितलं असता की एक प्लॉट 2 जणांना विकणे, तिसऱ्यांना विकणे, किंवा त्या ठिकाणी जे आपण कमिटमेंट केलेलं असतो की अमुक जागेवर अशा प्रकारे डांबरी रस्ता करतो किंवा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करतो, पोल देतो, DP देतो, या गोष्टी आपण जेव्हा करतो किंवा या क्वालिटीचं देतो, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण जे कमिटमेंट देतो आहे त्या कमिटमेंट देताना त्या गोष्टी तितक्या ह्याच्यामध्ये आहेत का या सगळे चाचपून आपण एकदा शब्द द्यावा। मी तर म्हणतो लिहून देण्यापेक्षा शब्द द्या, नुसतं शब्द दिले तरी आपण त्या गोष्टी करायला हव्या। ह्या गोष्टी जर करता आपण तंतोतंत पाळलो तर मी म्हणतो तोच आपला एक एथिकल कमिटमेंट असेल की कस्टमरला त्या गोष्टी दिलो, माउथ टू माउथ बऱ्याच कस्टमरला जे जात आहे ते लोक सांगतात की बाबा हे शब्दाप्रमाणे वागतो। या उपक्रमात द न्यूज प्लसच्या वतीनं सुयश खानापुरे यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार, उमाकांत चौंडे, त्याचप्रमाणे धनंजय शिंदे आणि महादेव मादगुंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला।
सुयश खानापुरे यांच्या नेतृत्वाखाली यश डेव्हलपर्सनं सोलापूर शहरात दर्जेदार गृहप्रकल्प उभारलेत. ते नेहमीच आपले वाढदिवस रक्तदान, वृक्षारोपण, शिक्षण, साहित्य वाटप अशा सामाजिक उपक्रमांद्वारे साजरे करतात. यावर्षीच्या रक्तदान शिबिराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रभाव शहरात वाढत असल्याचं दिसून येतं. सुयश खानापुरे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.